भूषण एका बाजूला यार सगळ्या साक्षी थोडस थोडा जवळ आहे काय ना समोर चालेल तुमच्या खाली ऐकला फोटो काढ समोर समोर हा त्या साईडला एकदा परत एकदा परत तिच्याकडे बघ ओवा ताट ओवा ओके तुमचा फोटो काढून घ्या दिसशील मधून असा आता थोडा तुम्ही पण श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी बस बस कबड्डी
सर्वांचे शक्तीपीठामध्ये सहर्ष जीवन हार्दिक स्वागत आहे. सगळ्यांची नावं घेणार फोटो काढू. त्यामध्ये शिवाजी सोना आणि तारिणी ती गुप्त म्हणून हे म्हणून गुप्त स्पॉट म्हणून कार्य करत असते. तारिणीचं म्हणजे शिवाजी सोना यांचं सर्व विश्वस्त म्हणून सन्मान होत आहे. एक फोटो फक्त बघायचा. सर्वांनी जोरदार गाणं वाजवत आहे. थोडासा या साईडला आहे ना महाराज दिसून इथे वरती बघा. समोर बघा. बघायचा. मनाचा आवाज थोडा आहे. हे शूट करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. काय बरं पुष्कळ हा फोटो करतो आज आपलं. पहिला गेला कुठे टाकणार हाच नाही बाई याच्यात माईक येणार मी तू ये ना इथे, तू ये ना हा परफेक्ट आहे. हा मार्क बरोबर आहे. बस मागे मागे ऐक ना मागे आज मला या ठिकाणी येऊन लई म्हणजे लई भारी वाटतं. महाराज म्हणजे माझं सर्वस्व आहे. त्यांच्याकडनंच मी सगळं शिकत आलो. त्यांच्यामुळे जगायचं कसं हे शिकलो. आमच्या आबा मला त्यांच्या लई गोष्टी सांगतात. त्याच्यामुळं तेच माझं देव आहे. आणि आज खूप भारी वाटतं. म्हणजे माझ्या बर्थडेतला एवढं भारी सरप्राईज मिळालंच नसतं. हे सगळ्यात बेस्ट सरप्राईज मिळाले मला. आणि सगळं शक्य झालं ताई ऋषी सर निंगियानं बर्थडेमुळे. त्याच ते मी बोलवते. या शांत करा कोणीतरी चॉकलेट असेल कोणाकडे त्याला नमस्कार. तुम्ही सगळ्यांनी झी मराठीच्या आपल्या पेजवर पाहिलंच असेल की सगळेजण खूप एक्सायटेड आहेत 12 डिसेंबरसाठी. कारण 12 डिसेंबरला आपल्या लाडक्या सुपरस्टार कमळीचा वाढदिवस आहे. मग तिच्यासाठी काय स्पेशल करता येईल हे सगळं आम्ही जरा ठरवी आमची चालू होती. आम्ही प्लॅनिंग करत होतो या सगळ्यासाठी. कारण कमळी आता तिच्या आईपासून किंवा तिच्या फॅमिलीपासून लांब इकडे शिक्षणासाठी आली. मग तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करायचं तर काय करायचं. तर तेव्हा आम्हाला या मंदिराबद्दलची माहिती मिळाली. आणि मग आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की चला हिला असं एक छान सरप्राईज आपण देऊया. आणि म्हणून आज आम्ही सगळेजण इकडे आलोय. तर तुम्ही सगळेजण सुद्धा 12 डिसेंबरला नक्की बघा आपल्या लाडक्या कमळीचा वाढदिवस. बारा डिसेंबरला माझी सगळ्यात आवडती स्टुडंट कमळीचा बर्थडे आहे. त्यासाठी तिला एक छोटंसं सरप्राईज माझ्याकडनं तारिणीकडनं निंगी आणि बंड्याकडनं हे तिला आम्ही दिलेलं आहे. सो आय होप कमळी तुला हे सरप्राईज खूप आवडलं असेल. लई आवडतं. तर माझी लाडकी मैत्रीण कमळी हिचा बर्थडे आहे 12 डिसेंबरला. तर आम्ही तिला लई भारी सरप्राईज दिला असं आम्हाला वाटतंय. तुला वाटतंय ना कमळी? होय मग तर आम्हाला लई भारी वाटतंय कमळीला हे सरप्राईज देऊन. तर तुम्ही बी 12 डिसेंबरला कमळीला शुभेच्छा द्या आणि कमळी सिरियल नक्की बघा. इथं पाय ठेवलं इतकं प्रसन्न वाटलं की नाही. माझ्या डोळ्यावर पट्टी होती तरी मला एक वेगळंच काहीतरी जाणवत होतं. खूप भारी वाटतंय. म्हणजे असं मंदिर बघितलेलंच नाही आणि महाराजांचं तर आपण बघितलेलंच नाही. त्यामुळं लईच भारी वाटतंय. खूपच सुंदर मंदिर आहे आणि महाराजांची मूर्ती इतकी सुंदर आहे. आणि हे महाराष्ट्रातलं पहिलं महाराजांचं मंदिर आहे. त्यामुळे ही खूपच अभिमानाची आपल्यासाठी सगळ्यांसाठी गोष्ट आहे. आणि
सगळ्यांना सांगेन की नक्की तुम्ही जर इथे आला नसाल तर प्लीज या. आणि महाराजांचं इतकं तेथे रूप आपल्याला बघायला इथे मिळतं आणि खूप सुंदर परिसर आहे. एकदम हवेशीर वातावरण आहे सगळीकडे आणि खूप माहिती आहे तिथे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला महाराजांच्या पराक्रमाची माहिती तिथे दिलेली आहे. तर तुम्ही नक्की या. आणि हो, 12 डिसेंबरला कमळीचा वाढदिवस आहे, तर तुम्ही नक्की या. तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे आणि तिला खूप साऱ्या शुभेच्छा द्या. इंद्रजिमी जंप पर बाण सुबंब पर रावण सदंब पर रघुकुल राजन पौन बारी बाह पर संपुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराजन दावा ध्रुवदंड पर चीता मृगजुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराजन तेजतम अंत पर कन्नजिमी कंस पर द्यौमलिच्छ वत्स पर शेर शिवराज है. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो. विरू पुढे गेलात तर कसं आहे? 2 चॅनल. मी आता माझं शस्त्र काढलं. आता मी कसं प्लेअर वरचे विजय आता मी सगळ्यांच्या पुढे जाणार. लागलो काय बस चला बस चला. दिग्या व्हिडिओ Silence, please. सगळ्यात पहिलं तर मला एवढं भारी सरप्राईज दिलं, गिफ्टच दिलं. त्याबद्दल मला लय भारी वाटते आणि त्याचं तुमचं सगळ्यांचं खूप खूप आभार. महाराजांचं मंदिर, त्याचबरोबर त्यांचं पराक्रम, पुढच्या पिढीला आपण काय गोष्टी सांगू शकतो या सगळ्याची माहिती इथं बघून लयच भारी वाटते. म्हणजे ज्या माणसाला दुःख कळलं माणसाचं, त्याचा उद्धार करायला जो धावला, त्याला आपण देवाप्रमाणे पूजत आलो. खरं
खरं सांगायचं म्हणजे महाराज माझ्यासाठी नुसतं देव नाही तर त्याच्या बी वर, कारण त्यांनी मला जगायला शिकवलं. प्लीज बाकी कोणी बोलू नका, प्लीज सायलेन्स. अठरा पगड जाती धर्माच्या लोकांना संघ घेऊन महाराजांनी स्वराज्याचं सपान बघितलं आणि ते सत्यात उतरवलं. महाराजांनी त्यांच्या राज्यातल्या प्रत्येक कारागीला, शेतकऱ्याला, गोरगरिबाला बळ दिलं. अहो प्रत्येक मावळ्याला तर असं काळजाच्या प्रत्येक मावळ्या हा. अँड ऍक्शन. अहो प्रत्येक मावळ्याला त्यांनी काळजाच्या तुकड्यामध्ये असं जपलं. कळली. ओके. आता रांजाच्या पाटल्याची गोष्ट तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. महाराजांच्या आयुष्यात आलेली पहिली गुरु म्हणजे एक स्त्रीच होती, राजमाता जिजाऊ. आणि त्यांची शिकवण घेऊन जर आपण एखाद्या पोरीबाळीला सुरक्षित वातावरण दिलं, चांगलं बळ दिलं, चांगलं शिकवलं, तर मग महाराजांसाठी आपली हीच मानवंदना असेल. ओके. इथून आज इथे येऊन मला रेडी. कलर टेक रोल अँड ऍक्शन. आज मला इथं येऊन वेगळंच बळ आलं, वेगळीच ताकद मिळाली. आपण एखाद्या माणसाचं मंदिर बांधतो म्हणजे आपण त्याला आदर देतो, सन्मान करतो. महाराजांचं व्यक्तिमत्व देवासारखंच पाहिजे. पण जर त्यांचे विचारच आपण आपल्या दिवसभरात रोजच्या दैनंदिन आयुष्यात अंमलात आणू शकलो तर मग नुसतं मंदिर बांधून काय उपयोग? अँड ऍक्शन. आज तुम्ही सगळ्यांनी मिळून मला जी भेट दिली आहे त्याबद्दल खरंच तुमचं लय आभार. देंगी, तारेताई, पंड्या, ऋषी सर, तुमचं बी लय आभार. या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. आणि आज मी शपथ घेतो की महाराजांच्या स्वप्नातलं स्वराज्य घडावं यासाठी मी कायम झटत आहे. आणि आपण सगळे मिळून आपल्या राजासाठी त्यांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं करू. जय भवानी, जय शिवराय.